नमस्कार, जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. जर कधी आपल्याला छोले भटुरे खाण्याची इच्छा झाली तर आपण हॉटेलमध्ये जाऊन हे छोले भटुरे खात असतो. पण आज जकास रेसिपीजमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्याचबरोबर अगदी कमी वेळेत हे छोले भटुरे कसे बनवायचे ते सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही अगदी घरच्या घरी हॉटेलसारखे छोले भटुरे बनवू शकणार आहात. आणि एकदा जरी तुम्ही या पद्धतीने छोले भटुरे बनवले तर पुन्हा तुम्ही बाहेरचे हॉटेलचे छोले भटुरे खाण्यापेक्षा घरच्या घरी करून खाणार ही गॅरंटी आहे. सर्वात आधी आपण भटुरेंचे पीठ भिजवणार आहोत. त्यासाठी मी 1 कप एवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 1 कप एवढा मैदा घेतलेला आहे. तुम्ही फक्त गव्हाचे पीठ अथवा फक्त मैदासुद्धा इथे भटुऱ्यांसाठी वापरू शकतात. त्यामध्ये मी अर्धा कप एवढा बारीक रवा घातलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. यातच आपण 1.5 टीस्पून एवढी साखरसुद्धा घालून घेणार आहोत. भटुरे हे छान फुलावेत, त्याचबरोबर सॉफ्ट व्हावे यासाठी चिमूटभर खाण्याचा सोडा, त्याचबरोबर 1/4 टीस्पून एवढे आपण यामध्ये बेकिंग पावडरसुद्धा घालून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे एवढे दही घालणार आहे. तर शक्यतो आपल्याला आंबट दह्याचा वापर इथे करायचा आहे. पण जर तुमच्याकडे आंबट दही नसेल तर अशा वेळेस तुम्ही हे दह्याचे प्रमाण थोडेसे वाढवूसुद्धा शकतात. आता यामध्ये आपण दही घालून झाल्यानंतर घालून घेणार आहोत 2 चमचे तेल. तर हे रूम टेम्परेचरवरचे तेल आहे, तेही मी यामध्ये घालून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे, म्हणजे यामधले जे सर्व पदार्थ आहेत तर ते छान असे एकजीव होतील आणि तयार होणारे भटुरेसुद्धा खूप छान तयार होतील. आता हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला हे पीठ जेवढे जास्त वेळ मुरवता येईल तेवढे जास्त वेळ आपल्याला हे मुरवत ठेवायचे आहे, जेणेकरून भटुरे हे खूप छान असे सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत तयार होतील. हे पीठ भिजवून झाले आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे घट्टसर पीठ आपल्याला हवे आहे. आता आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला वाटण तयार करणार आहोत. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे आणि यामध्ये काही खडे मसाले मी घालणार आहे. सर्वात आधी 1 चमचा जिरं, त्यानंतर 4 लवंगा, 5 इथे मिरे घेतलेले आहे, त्याचबरोबर अर्धा इंच इथे मी घेतलेली आहे दालचिनी, त्यानंतर इथे मोठी वेलची घेतलेली आहे, अर्ध्या चक्रफूल आणि 1 हिरवी वेलची असं घेतलेले आहे. हे सर्व आपल्याला तेलावर खमंग असे भाजून घ्यायचे आहे. या खडे मसाल्यांपैकी काही मसाले तुमच्याकडे नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर याचे प्रमाण तुम्ही थोडे कमी अधिक केले तरीसुद्धा चालणार आहे. आता यामध्ये मी 2 मोठे कांदे उभे चिरून घातलेले आहे आणि आता आपल्याला हे कांदेसुद्धा तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे. पण आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे भाजताना याचा कलर बदलायला नको, फक्त आपल्याला ते नरम करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी यावर झाकण ठेवून 2 मिनिटे याची वाफ काढून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकता जसजसे हे कांदे नरम व्हायला सुरुवात होते आणि शिजायला सुरुवात होते तसतसे ते मोकळे व्हायलासुद्धा सुरुवात होते. आणि हे कांदे अर्धवट असे नरम झाले की लगेचच आपण त्यामध्ये 2 टोमॅटो घालून घ्यायचे आहे. टोमॅटो घेताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की ते आपल्याला अगदी लालसर असे घ्यायचे आहे. हिरवे अथवा कचरट असे टोमॅटो आपल्याला घ्यायचे नाही, कारण की त्यामुळे आपली ही ग्रेव्ही जी आहे तर ती आंबट होऊ शकते, त्याचबरोबर त्याचा रंगसुद्धा बदलू शकतो. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित नरम व्हावे यासाठी मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून यावर झाकण ठेवणार आहे आणि 2 ते 3 मिनिटे वाफ काढून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता यातले टोमॅटो आणि कांदा पूर्णपणे व्यवस्थित नरम झालेले आहे आणि आपल्याला हे जे कांदा टोमॅटो आहे तर असेच हवे आहे. त्यातच मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून हे सर्व मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन हे व्यवस्थित पाणी न घालता दळून घ्यायचे आहे, कारण टोमॅटोला सुद्धा पाणी सुटते, त्यामुळे हे मिश्रण दळताना आपल्याला अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही. आणि तुम्ही बघू शकता दळून झाल्यानंतर या वाटणाला खूपच छान असा रंग आलेला आहे, कारण आपण यामध्ये लाल बुंद टोमॅटो वापरलेले आहे. दुसऱ्या बाजूला मी रात्रभर हे छोले भिजत ठेवलेले होते, तर 1 वाटी छोले हे मी भिजत ठेवलेले आहे आणि वजनी म्हणाल तर पाव किलो हे छोले आहेत. आता आपण लगेचच छोले मसाला कसा करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये मी 5 चमचे एवढे तेल घालून घेतलेले आहे. त्यामध्येच मी 2 ते 3 तेजपान घातलेले आहे. आपले हे तेल हलकेसे कोमट झाल्यावरच लगेचच मी यामध्ये वाटण घालणार आहे, कारण की आपण ज्यावेळेस कडकडीत तेल गरम करतो आणि त्यामध्ये वाटण घालतो
तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तेल कोमट असतानाच यामध्ये वाटण घालायचे, म्हणजे ते अंगावर उडणार नाही. आणि आता आपण साधारणतः 2 ते 3 मिनिटे हे वाटण तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. यामधले कांदा आणि टोमॅटो अगोदरच शिजलेले आहे, त्यामुळे तेलामध्ये आता आपल्याला हे अजून जास्त प्रमाणात शिजवण्याची गरज नाही. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की याला छान असे तेल सुटलेले आहे. आणि आता आपण यामध्ये काही मसालेसुद्धा घालून घेणार आहोत. मसाले घालताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि त्यानंतर मसाले घालायचे आहे. त्यात आपण पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा आपण यामध्ये लाल मिरची पावडर, त्याचबरोबर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे. 1 चमचा मी यामध्ये छोले मसाला घालून घेतलेला आहे. आणि 1 चमचा आपला घरगुती जो काळा मसाला असतो किंवा गरम मसाला असतो तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. आपल्या ह्या छोले मसाल्याला अजून छान असा रंग यावा यासाठी मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे, जी तिखट नसते पण ज्यामुळे ग्रेव्हीला रंग खूप छान असा येतो. आपण ही जी ग्रेव्ही आहे तर ती अगदी हॉटेलसारखी तयार व्हावी यासाठी मी यामध्ये एक सिक्रेट मसाला घालून घेणार आहे, ज्यामुळे त्याची चव अजूनच वाढणार आहे. तो म्हणजे 1 चमचा यामध्ये आपल्याला घालायचा आहे किचन किंग मसाला. आणि पुन्हा आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेतलेले आहे आणि ते ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे, ज्यामुळे मिक्सरला लागलेले वाटण हे वाया जाणार नाही. आता आपण हे परतवून घेतलेले जे वाटण आहे तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 15 दिवस हव्या त्या भाज्यांसाठी वापरू शकता, ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्हीच्या भाज्यासुद्धा तुम्ही तयार करू शकतात. हॉटेलमध्ये अशाच पद्धतीचे वाटण हे तयार करून ठेवले जाते आणि त्यापासून वेगवेगळ्या भाज्या ह्या बनवल्या जातात. आता आपण ह्या वाटणामध्ये भिजवून घेतलेले जे छोले आहेत तर ते घालून घेणार आहोत. आपण हे छोले अगोदर शिजवून वगैरे न घेता तसेच यामध्ये घातलेले आहे, कारण की आज आपण अगदी झटपट असा छोले मसाला बनवतो आहोत. छोलेसुद्धा यामध्ये छान असे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहे. आणि आता आपण यामध्ये सर्वात शेवटी घालून घेणार आहोत अगदी चिमूटभर एवढा हिंग. हा तुम्ही इतर मसाल्यांबरोबर सुद्धा अगोदर घालू शकतात. आणि पुन्हा आता आपण हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला आता ही ग्रेव्ही कितपत घट्ट अथवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी अधिक घालू शकतात. पण यामध्ये मी 1.5 ग्लास एवढे पाणी घालून घेणार आहे. तर मिक्सरच्या झाकणाला सुद्धा थोडेसे वाटण लागलेले होते, त्यासाठी मी त्या झाकणामध्ये थोडेसे पाणी घालून सुद्धा यामध्ये घातलेले आहे. सर्वात शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. सर्व ग्रेव्हीसाठी इथे मी 1.5 ग्लास एवढ्या पाण्याचा वापर केलेला आहे. आणि पुन्हा आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे. आता आपल्याला हे छोले मसाल्याला छान अशी उकळी आल्यानंतर यावर बारीक कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. प्रत्येकाच्या कुकरनुसार शिट्ट्या या कमी जास्त लागू शकतात, पण 4 शिट्ट्यांमध्ये छोले हे अगदी व्यवस्थित शिजले जातात. कुकर थंड झाला आहे आणि झाकण उघडल्यावर आता आपण छोले शिजले का नाही हे सर्वात आधी चेक करणार आहोत. तर त्यासाठी मी चमच्यामध्ये काही छोले घेतले आहे आणि दुसऱ्या चमच्याने हे दाबून बघणार आहे. तर तुम्ही बघू शकतात की हे छोले अगदी पटकन दाबले जात आहे, म्हणजे हे व्यवस्थित असे शिजले आहे. पण जर तुमचे जर छोले कचरट असतील तर अशा वेळेस तुम्ही 1 ते 2 शिट्ट्या घेऊन हे छोले व्यवस्थित शिजवून घेऊ शकता. तुम्ही बघू शकतात की याची ग्रेव्ही खूप छान अशी दाटसर तयार झालेली आहे, म्हणजेच यामधले पाणी वेगळे आणि ग्रेव्ही वेगळी असं झालेलं नाही. तर अगदी हॉटेल स्टाईल असा आपला छोले मसाला इथे तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला भटुऱ्यांचे जे पीठ भिजवलेले आहे ते सुद्धा छान असे भिजलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता आतून ह्या पिठाला छान असा जाळीदारपणासुद्धा आलेला आहे. आणि अशा पद्धतीचे जर पिठे भिजलेले असेल तर यापासून तयार होणारे भटुरेसुद्धा अगदी छान हॉटेलसारखे तयार होतात. आता आपण यामधले पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे. जसे आपण पुऱ्यांसाठी गोळे तयार करतो त्यापेक्षा हलकेसे मोठे गोळे हे तयार करून घ्यायचे आहे, कारण भटुरे हे पुरीपेक्षा आकाराने मोठे असतात, त्याचबरोबर थोडेसे जाडसर असतात. आता हे भटुरे कसे लाटायचे हे सुद्धा आपण लगेचच बघणार आहोत. भटुरे लाटताना आपल्याला त्याला गव्हाचे पीठ, मैदा वगैरे काहीच न लावता लाटायचे आहे. आणि हे भटुरे शक्यतो लांबट आकारात आपल्याला लाटून घ्यायचे आहे. भटुरे हे थोडेसे पुरीपेक्षा जाडसर असतात, त्यामुळे आपल्याला अगदी हे थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे. पण जर आता हे भटुरे लाटताना लाटण्याला चिकटत असेल तर अशा वेळेस आपल्याला त्याला तेल अथवा तूप लावून लाटायचं आहे.
आणि या ठिकाणी बोलता बोलता आपला हा भटुरा लाटून तयार झाला आहे. अजून एक भटुरा मी या ठिकाणी तुम्हाला लाटून दाखवते आहे, जेणेकरून तुम्हाला हे भटुरे लाटणे अगदी सोपे जाईल. तर आहे की नाही हे भटुरे लाटणे अगदी सोपे. त्याचबरोबर मी दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि आपले हे तेल व्यवस्थित असे गरमसुद्धा झालेले आहे. आता आपण लगेचच तयार केलेले भटुरे यामध्ये तळायला घेऊयात. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवूनच हे भटुरे तळून घ्यायचे आहे, कारण की हे जाडसर असतात, त्यामुळे ते पटकन तळले जावे यासाठीच आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे. आणि तुम्ही बघू शकतात की हा भटुरा अगदी छान असा टम्म फुगलेला आहे. लगेचच पलटवून आपण दोन्ही बाजूने हे भटुरे छान असे तळायचे आहे. पण आपल्याला खूप जास्त वेळेस हे भटुरे पलटवून घ्यायचे नाही, कारण की जास्त पलटवले तर ते तेलकट होऊ शकतात. आणि या ठिकाणी आपला मस्त टम्म फुगलेला असा भटुरा तळून तयार आहे. आता मी बाकीचे सुद्धा भटुरे याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर तुम्ही पाहिलेच असेल की हे छोले भटुरे बनवणं अगदी सोपं आहे आणि अगदी कमी वेळेतसुद्धा आपण हे छोले भटुरे घरच्या घरी तयार करून घेऊ शकतो. बाहेरून छान असे कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे हे भटुरे या ठिकाणी तयार झालेले आहे. छोले मसाल्याची ग्रेव्ही ही थोडीशी थंड झाल्यानंतर त्याला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि ग्रेव्हीचा दाटसरपणासुद्धा अगदी परफेक्ट आहे. या ठिकाणी अगदी आपण हॉटेल स्टाईल असे छोले मसाला बनवलेला आहे. सर्वात शेवटी आपण यावरून कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि काही वेळ झालेला आहे तरीसुद्धा आपले हे भटुरे अजूनही छान असे टम्म फुगलेले आहे. तर मग वाट कसली बघतायत? याच पद्धतीने छोले मसाला आणि भटुरे तुम्हीसुद्धा घरी नक्कीच बनवून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जकास रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर जकास रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि जकास रेसिपीसोबत.